हॅलो एव्हरीवन, आपण वन लाईनर पाहतो आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मे आणि जून 2024मधील महत्त्वाचा वन लाईनरचा डेटा आपण पाहिलेला आहे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जून आणि जुलैमधला महत्त्वाचा डेटा आपण पाहणार आहोत. ओके, इथलं पहिलं वन लाईनर आहे आजचं. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या प्रथम 3 व्यक्तींपैकी असणारे ज्यांचे निधन झालं आहे त्यांचं नाव काय आहे? विल्यम अँडर्स. ओके, जे काही चंद्रावर गेलेले आपले 3 अंतराळवीर होते. आपण बघतो चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा माणूस कोण, दुसरं पाऊल ठेवणारा माणूस कोण. ओके, किंवा ते 2 माणसं आणि हे जे तिसरे व्यक्ती होते तर हे यानाचे ड्रायव्हर म्हणून गेलेले होते. आणि मग हे चंद्रावर प्रदक्षिणा घालणाऱ्या प्रथम 3 व्यक्तींपैकी असणारे यांचं निधन झालं विल्यम अँडर्स. ओके, यांचं निधन झाले. प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचं वन लाईनर आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर शोधलेल्या 3 विवरांना PRLने काय नावं दिलेली आहेत? तर ते लाल, मुरसार आणि हिल्स. ओके, आता हे प्रश्न विचारण्याचे चान्सेस जराशी कमी आहे यावर. मग विचारलं तर कसं विचारलं जाईल? लाल, मुरसार, हिल्सा हे जे काय नाव आहेत किंवा हे कशाच्या संदर्भात आहेत? तर जे काही मंगळ ग्रह आहे तर त्या मंगळाच्या पृष्ठभागावर शोधलेले हे 3 विवर आहेत किंवा त्याला क्रेटर्स म्हटलं जातं. तर हे क्रेटर्स आहेत लाल, मुरसार आणि हिल्स. ओके, जॉग्राफीमध्ये जसे आपण पर्वत पाहतो वेगवेगळ्या ग्रहावरचे किंवा त्यांचे उपग्रह वगैरे पाहतो त्या अनुषंगाने किंवा जॉग्राफीमध्ये असा विचारला जाऊ शकतो करंटच्या दृष्टीने. ओके, पुढचा वन लाईनर आहे. नासाने नियुक्त केलेले प्रथम मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकारी काय नाव आहे त्यांचं? डेव्हिड साल्वागिनी. ओके, डेव्हिड साल्वागिनी नासाने नियुक्त केलेलं पहिले प्रथम मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकारी येते डेव्हिड साल्वागिनी. ओके, आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं जी काही DD किसान आहे म्हणजे भारतातली जी काही सरकारी वाहिनी आहे किंवा चॅनल आहे DD किसान, त्यांनी AI नियुक्त केले होते ते आपण बघितले आहेत. ओके, अगोदरच्या लेक्चरमध्ये. तशाच पद्धतीचं नासाने नियुक्त केलेलं प्रथम मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता AI अधिकारी आहेत डेव्हिड साल्वागिनी. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आहे महत्त्वाचा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2024चं जाहीर करण्यात आलं तर ते कोणाला देण्यात आले? तर ते कैरोज या कादंबरीसाठी देण्यात आलं आणि लेखक आहेत जेनी एरपेनबेक. ओके, जेनी एरपेनबेक हे लेखक आहे आणि अनुवादक आहे मायकेल हॉफमन. जर्मनचे ते मायकेल हॉफमॅन. ओके, या दोघांना हा वर्गुण पुरस्कार दिला जातो किंवा जे काही पुरस्कार असतं त्याची रक्कम दोघांमध्ये निम्मी केली जाते. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2024 कैरोज. ओके, 23, 22 आणि 21चे हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक आपण जे काही आपली बॅच आहे त्यामध्ये कवर केलेले. तशाच पद्धतीचं वन लाईनर 2024चा विचारला तर मग तो आपण इकडं कवर करतो आहोत. ओके, 23, 22, 21चे ते व्यवस्थित बघून घ्या. ते जोड्या लावण्यासाठी सुद्धा विचारले जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2024 कैरोज या कादंबरीसाठी लेखक आहेत जेनी एरपेनबेक आणि मग या कादंबरीचं अनुवादन केले मायकेल हॉफमॅन यांनी. ओके, जर्मनचे ते. ओके, तर पुढचा वन लाईनर आहे. आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार जो दिला जातो WHO कडून तो 2024चा कोणाला जाहीर करण्यात आला आहे? निम्मन्स ही जी काय बंगळूर स्थित असणारी भारताची कंपनी आहे, बंगळूर स्थित असणारी निम्मन्स म्हणजे काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स. ओके, या निम्मन्स संस्थेला आरोग्य संवर्धनासाठीचा नेल्सन मंडेला पुरस्कार देण्यात आला आहे जो WHO कडून दिला जातो. ओके, आता हा पुरस्कार 2019पासून देण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे कोविडच्या जस्ट अगोदर 1 वर्षापासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे आणि मग 2024चा पुरस्कार हा निम्मन्स या संस्थेला भेटला आहे. खूप महत्त्वाचा आहे, यावर प्रश्न विचारले जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. ओके, वन लाईनर स्वरूपात डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. कंबाईन गट ब गट क राज्यसेवासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. ओके, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. नंतर पुढचं वन लाईनर आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 आणि साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला. तर ते कोणाला भेटलं आहे? युवा पुरस्कार उसवन या कादंबरीचं जे लेखक आहेत देवीदास सौदागर यांना देण्यात आलेला आहे आणि बालसाहित्य पुरस्कार 2024 समशर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी भारत सासने यांना देण्यात आलेलं. ओके, हे 2 नावं खूप महत्त्वाचे आहेत. त्यातलं ही जी काही उसवन कादंबरी आहे ते तुळजापूर इथले रहिवासी असणारे देवीदास सौदागर. ओके, म्हणजे जो काही आपला धाराशिव जिल्हा आहे त्यातलं तुळजापूर आहे तिथले हे देवीदास सौदागर आहेत. म्हणजे ते टेलर आहेत, टेलर काम करतात, शिवणकाम करतात आणि मग या उसवन कादंबरीमध्ये जे काही शिंपी आहे तर त्यांचं संघर्ष वगैरे त्यांनी मांडलेला आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 उसवन कादंबरीसाठी देवीदास सौदागर. आणि मग साहित्य अकादमी युवा पुरस्कार जो आहे तो त्यासाठी वयाची अट काय आहे, पुरस्काराची रक्कम किती आहे, स्वरूप किती आहे, हे आपण ते नोट्समध्ये किंवा जे आपले लेक्चर आहेत ओके बॅच आहे त्यामध्ये ते कवर केलेलं आहे. तर ते 35 वर्ष
किंवा त्यापेक्षा कमी वय असणारे लेखकांना हा पुरस्कार, साहित्य अकादमी युवा पुरस्कार दिला जातो. उस्वन कादंबरी, देवीदास सौदागर, नाव महत्त्वाचं आहे, प्रश्न विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आणि नंतर मग साहित्य अकादमीचाच बाल साहित्य पुरस्कार 2024चा शमशेर आणि भूतबंगला, भारत सासने यांची ही कादंबरी जी काही बालकांसाठीची कादंबरी आहे ती, तर त्यांना हा भेटलेला आहे बाल साहित्य पुरस्कार. ओके, हे दोन वेगवेगळे आहेत, दोन्ही महत्त्वाचे, दोघांवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा ऑनलाईनर आहे हिंदी साहित्य भारती पुरस्कार कोणाला देण्यात आले, तर जे काही कृष्णप्रकाश आहेत IPS आपले, तर त्यांना देण्यात आलेला आहे हिंदी साहित्य भारती पुरस्कार. आपल्याला वाटू शकतं की हिंदी साहित्यातला भारती पुरस्कार आहे, मग कृष्णप्रकाश यांना कसा दिला जाऊ शकतो, तर तो साहित्यातला पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे कृष्णप्रकाश. ओके, हे लक्षात राहू द्या. हे थोडं अपवादात्मक वाटू शकतं, त्याच्यामुळे आपण चुकू शकतो जर विचारला तर, त्यामुळं मग आपल्याला हे लक्षात ठेवायचं हिंदी साहित्य भारती पुरस्कार कृष्णप्रकाश यांना देण्यात आला आहे. नंतर पुढचा वन लायनर आपला EY वर्ल्ड एंटरप्रेनर ऑफ द इयर 2024, म्हणजेच EY म्हणजे काय, एंटरप्रेनर ऑफ द इयर 2024 कोणाला देण्यात आलं आहे, वेलायन सुबियान. ओके, वेलायन सुबियान यांना देण्यात येणार आहे किंवा त्यांना तो जाहीर झालेला आहे, EY वर्ल्ड एंटरप्रेनर ऑफ द इयर 2024. ओके, येस, वेलायन सुबिया हे एक फायनान्स कोऑपरेटिव्ह कंपनीचे चेअरमन आहेत, तर त्यांना 2024चा एंटरप्रेनर ऑफ द इयर 2024 देण्यात आलेला आहे. ओके, नंतर पुढचा ऑनलाईनर आहे ग्लोबल डेडलाईन डिसरप्टर्स लिस्ट 2024मध्ये समावेश होणारी प्रथम भारतीय ॲक्ट्रेस कोण आहे, दीपिका पदुकोण. ओके, हा जो काही 2024ची जी काही लिस्ट जाहीर करण्यात आली ग्लोबल डेडलाईन्स, ही हॉलिवूडतर्फे, जी काही हॉलिवूड आहे त्यांच्यातर्फे ही लिस्ट जाहीर केली जाते. आणि मग जगात सर्वात चांगल्या पद्धतीने किंवा चांगला प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींचा, ॲक्ट्रेसचा यामध्ये समावेश केला जातो, तर त्यामध्ये दीपिका पदुकोण यांचा, प्रथमच दीपिका पदुकोण यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. ओके, अजून 2-3 व्यक्ती आहेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे, परंतु आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर दीपिका पदुकोण या अनुषंगाने मग हे नाव जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ओके, नंतर पुढचा वन लायनर आहे आय हॅव द स्ट्रीट्स अ कट्टी क्रिकेट किंवा कुट्टी क्रिकेट स्टोरी. हे जे काही आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे, R. अश्विन यांचं हे आत्मचरित्र आणि त्याचे सहलेखक आहे सिद्धार्थ मोंगा. ओके, आपल्याला R. अश्विन जरी लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे. आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. ओके, कुट्टी क्रिकेट स्टोरी किंवा त्याला कट्टी क्रिकेट स्टोरीसुद्धा म्हटलं जातं, तर ती R. अश्विन यांची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे आत्मचरित्र कोणाचे, R. अश्विन यांचं, आणि सहलेखक आहे सिद्धार्थ मोंगा. ओके, नंतर पुढचं वन आहे 17वी IPL 2024ची, जी काही 17वी IPL झाली 2024ची, त्याचं विजेतेपद कोणाला भेटलेलं आहे किंवा कोणी जिंकलं आहे ते, तर कोलकाता नाईट रायडर्स. ओके, यांनी ते जिंकलं. त्याच्या विरुद्ध कोण होतं, सनरायझर्स हैदराबाद. उपविजेता सनरायझर्स हैदराबाद आहे आणि विजेता कोण आहे, कोलकाता नाईट रायडर्स. ओके, सनरायझर्स हैदराबादचं पॅट कमिन्स हे कॅप्टन आहे. ओके, आणि हे त्याच्या अनुषंगाने आपल्याला ते लक्षात ठेवायचे. 17वी IPL 2024 कोलकाता नाईट रायडर्स उपविजेता आहे सनरायझर्स हैदराबाद आणि विजेता आहे कोलकाता नाईट रायडर्स. ओके, आता यावर क्रिकेटमध्ये वगैरे प्रश्न काही एवढा जास्त विचारला जात नाही, परंतु एकदाच कंबाईन 2018-19 आसपास कंबाईन गट ब पूर्वपरीक्षेसाठी विचारला होता, सर्वात महागडा खेळाडू कोण IPLमध्ये वगैरे, त्या अनुषंगाने मग हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. IPL 2024ची 17वी कोलकाता नाईट रायडर्स. ओके, नंतर पुढचं वन आहे माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला कोण आहेत, तर त्या ज्योती रात्रे आहेत. ओके, म्हणजे जवळपास त्यांचं 55 वर्ष वय आहे, 55 वर्ष वय ते बिझनेसमॅन आहेत. माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला, अगोदरच्या ज्या भारतीय महिला होत्या त्या संगीता बहल होत्या, जवळपास त्यांचं 53 वर्ष वय होतं आणि त्यांनी 2018 साली त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला होता. परंतु आता 2024मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या ज्योती रात्रे हे सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला आहेत. ओके, त्या मध्य प्रदेशच्या आहेत. आणि मग त्या अगोदर कोण होतं, तर 2018 साली 53 वर्ष वयवर्ष संगीता बहल. ओके, यातलं ज्योती रात्रे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. नंतर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे, क्रिस्टियानो रोनाल्डो. ओके, सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो, म्हणजे काही खेळाडू आहे त्यामध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा खेळाडू आहे. ओके, नंतर पुढचा वन लायनर आपला तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, PV सिंधू. खूप महत्त्वाचा आहे, यावर प्रश्न विचारला जातो. आपल्याला ब्रँड ॲम्बॅसेडर, वेगवेगळे ब्रँड ॲम्बॅसेडर विचारले जातात. 2021-22च्या आसपास प्रिलिम्सला, देशा प्रिलिम्सला अरुणाचल प्रदेशचं ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे असं विचारलं होतं. त्या अनुषंगाने महत्त्वाचे तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर नियुक्ती PV सिंधू. आपण 31 मे हा जो काही जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सेलिब्रेट करतो किंवा साजरा करतो, ते सुद्धा या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर नियुक्ती कोणाची करण्यात आली, PV सिंधू. ओके, नंतर पुढचा वन लायनर आहे
पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या स्पर्धकांचा विश्वास वाढवणे आणि प्रत्येकाला शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीचे अभियान कोणते? लेट्स मूव्ह इंडिया. ओके, लेट्स मूव्ह इंडिया हे अभियान आहे. हे जे काही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पर्धक सहभाग होणार होते त्यांचा विश्वास वाढवणे, त्यांचे हालचालींमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा प्रोत्साहित करण्यासाठीचं हे आहे अभियान आहे लेट्स मूव्ह इंडिया. ओके, पुढचं म्हणणार आहे जागतिक एड्स लस दिन 18 मे. ओके, आता यावर प्रश्न विचारायचे असेल जरा कमी येतं. जे महत्त्वाचं आहे ते आपण डिटेलमध्ये बघूयात. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 22 मे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याची थीम आहे बी पार्ट ऑफ द प्लॅन. ओके, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 22 मे आणि याची 2024ची थीम आहे बी पार्ट ऑफ द प्लॅन. ओके, तर पुढचा ऑनलाईन आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन. आता आपण एव्हरेस्टची जी काही न्यूज पाहिली, सर्वात वयोवृद्ध महिला, त्या अनुषंगाने मग एव्हरेस्ट दिन कधी सेलिब्रेट केला जातो? 29 मे. प्रथम आंतरराष्ट्रीय बटाटा दिन 30 मे. आता हा पहिला आहे त्याच्यामुळे महत्त्वाचा आहे. पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन आपण साजरा करतो 30 मेला. आंतरराष्ट्रीय बटाटा दिन 30 मे. आणि जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे आपण बघितलं. 2024ची थीम काय? प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफरन्स. ओके, थीम जरी लक्षात नाही ठेवली तरी चालेल, फक्त तंबाखू विरोधी दिन 31 मे. नंतर मग आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन 2 जून. ॲक्सेस टू जस्टिस. ओके, ॲक्सेस टू जस्टिस, आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन 2 जून. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. हे महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण ही त्याची थीम आहे. जागतिक पर्यावरण दिन 5 जून, जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण ही त्याची थीम आहे. ओके, आपण जे काही 5 जूनला आहे एक पेड माँ के नाम ही अभियान किंवा ही योजना सुरू केलेली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हे आपण मागच्या ऑनलाईनरमध्ये बघितलेलं आहे. ओके, मागच्या लेक्चरमध्ये. ओके, तर जागतिक पर्यावरण दिन 5 जून, जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण. नंतर पुढचा ऑनलाईन आहे जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून. ओके, नंतर पुढचा ऑनलाईन आहे जागतिक महासागर दिन 8 जून. आता एवढे सगळे लक्षात नाही राहणार, महत्त्वाचे लक्षात ठेवायचे फक्त आपल्याला. जागतिक बालमजुरी विरोधी दिन 12 जून. आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञान वर्ष, हे वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचे. आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञान वर्ष आहे 2025. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यस, हे खूप महत्त्वाचं आहे, यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा वन लाईनर आपला जागतिक रक्तदाता दिन 14 जून. नंतर पुढचा आहे जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस 15 जून. हे HRDमध्ये विचारलं जातं, GS3मध्ये मेन्सला गेलं आपल्याला, इकडं विचारण्याचे चान्सेस जरासे कमी आहेत. ओके, जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिन 17 जून आणि याची थीम आहे युनायटेड फॉर लँड आवर लिगसी आवर फ्युचर. ओके, जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिन 17 जून आणि थीम आहे युनायटेड फॉर लँड आवर लेगसी आवर फ्युचर. ओके, आता हा जो काय आंतरराष्ट्रीय योग दिन आहे तो महत्त्वाचा आहे, कारण हा 10वा आहे. 2014 पासून सुरुवात केली आपण. आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून. योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी, योगा फॉर सेल्फ आणि सोसायटी हा दिन लक्षात ठेवायचा आपल्याला, महत्त्वाचा आहे. ओके, नंतर पुढचा आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 23 जून रोजी सेलिब्रेट केला जातो, कारण 23 जून 1894ला इंडिया जे काही इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आहे तिची स्थापना करण्यात आली. त्या अनुषंगाने मग 23 जून आपण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस सेलिब्रेट करतो. आणि लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट. ओके, लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट. आता हे जरी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. राष्ट्रीय सांख्यिकी दिन महत्त्वाचा आहे 29 जून. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. महालनोबिस यांची जयंती. यूज ऑफ डेटा फॉर डिसिजन मेकिंग. ओके, याची थीम आहे यूज ऑफ डेटा फॉर डिसिजन मेकिंग. आपण इकॉनॉमिक्समध्ये एक कमिटी बघतो, राष्ट्रीय समिती बघतो, जी ऑगस्ट 1949मध्ये वगैरे स्थापन झाली. डॉक्टर R.K. राव सदस्य होते तिचे, आणि अजून एक सदस्य होते, मला आता त्यांचं नाव नाही आठवत. तर त्या समितीचे हे अध्यक्ष होते महालनोबिस. आणि मग यांच्या जे काही हे आहे सांख्यिकी दिन आहे, यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय सांख्यिकी दिन सेलिब्रेट करतो. ओके, नंतर पुढचा ऑनलाईन आहे आपला GST दिवस 1 जुलै. 2017 पासून आपण GST अंमलबजावणी सुरू करण्यात आली, त्यामुळे मग 1 जुलैला GST दिवस सेलिब्रेट केला जातो. तसंच राष्ट्रीय डॉक्टर दिवस पण 1 जुलै असतो. राष्ट्रीय CA दिवससुद्धा 1 जुलै असतो. ओके, CA आणि डॉक्टर GST 1 जुलै लक्षात ठेवायचं. नंतर पुढचा ऑनलाईन आहे आपला आंतरराष्ट्रीय सहकार दिन 6 जुलै. आता हा जे काही डेट आहे ती डेट फिक्स नसते. जो काही महिन्यामधला जो काही पहिला शनिवार आहे त्याला आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून सेलिब्रेट केलं जातं. 1923 पासून आपण तो सेलिब्रेट करतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार दिन तो 1923 पासून सेलिब्रेट केला जातो, म्हणजे 100 वर्ष आता झालेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचं आहे आंतरराष्ट्रीय सहकार दिन 2024चा 6 जुलैमध्ये आला होता, 6 जुलै रोजी आला होता. तो जुलैमधला पहिला शनिवार असतो. ओके,
नंतर पुढचा ऑनलाईन आहे जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987ला 500 कोटी किंवा 5 अब्ज आपली जगाची लोकसंख्या झाली आणि मग त्या अनुषंगाने 11 जुलै 1989 पासून आपण 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन सेलिब्रेट करतो. हे लोकसंख्येच्या अनुषंगाने सुद्धा महत्त्वाचं आहे. जिओग्राफी इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारला जातो. नंतर पुढचा मलाला दिवस 12 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन महत्त्वाचा आहे आपल्यासाठी 15 जुलै. ओके, आता हे जे काही महत्त्वाचे आपण वन लाईनर पाहिले किंवा दिवस पाहिले त्यातले मी परत एकदा रिपीट करतो, एवढेच लक्षात ठेवायचे. ओके, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 22 मे लक्षात राहू द्या. नंतर प्रथम आंतरराष्ट्रीय बटाटा दिन आहे, त्यामुळे तो लक्षात राहू द्या 30 मे. जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे लक्षात ठेवायचं आपल्याला. नंतर पुढचा लक्षात ठेवायचं काय, जागतिक पर्यावरण दिन लक्षात ठेवायचं आपल्याला. नंतर आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञान वर्ष लक्षात ठेवायचे आपल्याला. आंतरराष्ट्रीय योग दिन लक्षात ठेवायचे आपल्याला. वाळवंटीकरण दिन लक्षात राहू द्या 17 जून. वृद्ध हे मेन्सला वगैरे विचारलं जातं 15 जून. राष्ट्रीय सांख्यिकी दिन लक्षात राहू द्या, इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तो विचारला जाऊ शकतो. GST डॉक्टर आणि राष्ट्रीय CA दिवस. नंतर जागतिक लोकसंख्या दिन. ओके, आणि जागतिक युवा कौशल्य, एवढेच एक 5-6 दिवस आपल्याला महत्त्वाचे आहेत या डेटामधले. ओके, हे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा वन लाईनर आपला दिव्यांग व्यक्तीसाठीची घरकुल योजना किंवा ते जी काही योजना आहे तिचं नाव काय, धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना. ओके, म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठीचे घरकुल योजनेचं नाव काय आहे असा डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं नाव काय, धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना. ओके, हे महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली, तर तिचं मुख्यालय कुठं असणार आहे, तर ते मुंबई घाटकोपर इथं मुंबई इथं तिचं मुख्यालय असणार आहे. साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, जसे बार्टी आहे, सारथी आहे, TRT आहे, ओके, महाज्योती आहे, तसंच ही संस्था आहे, हिचं मुख्यालय कुठं असणार आहे, मुंबई येथे असणार आहे. ओके, नंतर संविधान हत्या दिन 25 जून 1975ला जी आणीबाणी लागू केली होती, फखरुद्दीन जे काय अली राष्ट्रपती होते आणि पंतप्रधान होत्या माननीय इंदिरा गांधी. ओके, यांनी जे काही हे केलं होतं, आणीबाणी लागू केली होती 25 जूनला, तर मग त्या अनुषंगाने आत्ता 25 जून हा आपण संविधान हत्या दिन म्हणून हे करतो. ओके, तो दिवस हे करण्यासाठी, मग त्याचा विरोध करण्यासाठी किंवा तो ब्लॅक दिवस म्हणून पाळण्यासाठी संविधान हत्या दिन 25 जून. ओके, लक्षात ठेवायचं हे 1975च्या आणीबाणीमुळे. नंतर आता नवीन फौजदारी कायदे लागू झाले 1 जुलै 2024 पासून. कोणते कोणते झाले, BNSS आणि BSA. ओके, हे जे काही कायदे आहेत CRPC वगैरे IPC जे होते आपले, तर त्यांना रिप्लेस करून किंवा त्यामध्ये काही बदल करून हे आपण कायदे नवीन लागू केलेत 1 जुलै 2024 पासून. ओके, यांचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. BSA म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम. ओके, BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि हे भारतीय नागरिक BNS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय न्याय संहिता. ओके, BNSS आणि BSA हे 3 कायद्यांची अंमलबजावणी किंवा नव्याने लागू झालेत 1 जुलै 2024. ओके, जो काय आपण डॉक्टर दिवस, CA दिवस, ओके, हे जे काही सेलिब्रेट करतो आहे GST दिवस, तर त्याच दिवशी नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी किंवा लागू करण्यात येणार आहे. आणि हे लागू झाल्यानंतर प्रथम गुन्हा कुठं दाखल करण्यात आला, दिल्ली येथे. ओके, दिल्ली येथे एका फेरीवाल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नंतर पुढचा वन लाईनर आपला प्रशासनातील सर्व विभागांना जनतेप्रती जास्तीत जास्त उत्तरदायी बनवण्यासाठी सुरू केलेलं मोबाईल ॲप कोणतं आहे, तर ते आहे लोकपथ. ओके, ते कोणी केले, मध्य प्रदेशचं काही सरकार आहे त्यांनी CM मोहन यादव यांनी ते सुरू केलेले. प्रशासनातील जे काही सर्व विभाग आहेत त्यांना जनतेप्रती जास्तीत जास्त उत्तरदायी बनवण्यासाठी सुरू केलेलं ॲप कोणतं आहे, लोकपथ. ओके, लोकपथ लक्षात ठेवायचं आपल्याला, लोकपथ. ओके, लोकपथ लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेश सरकारचं. ओके, लोकपथ. नंतर पुढचा वन लाईनर आहे न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशन, ज्याला NBDA म्हटलं जातं, त्याच्या अध्यक्षपदी रजत शर्मा यांची नियुक्ती झाली. इंडिया टीव्हीचे ते आहेत रजत शर्मा. ओके, पण न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशन ही जी काही प्रायव्हेट संघटना आहे, जे न्यूज चॅनल आहेत, ओके, न्यूज चॅनल वगैरे त्यांची प्रायव्हेट संघटना आहे सर्वात मोठी भारतातली, तर त्या प्रायव्हेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, रजत शर्मा. इंडिया TV न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन, रजत शर्मा. नंतर PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो जे आपण म्हणतो त्याच्या महासंचालकपदी धीरेंद्र ओझा यांची नियुक्ती करण्यात आली. PIB. ओके, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो महासंचालक धीरेंद्र ओझा. नंतर पुढचा वन लाईनर आहे वर्ल्ड क्राफ्ट सिटी. हा दर्जा वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिलद्वारे देण्यात येतो. तो कोणाला भेटलेला आहे, तर तो आहे श्रीनगरला. 2024साठी तो श्रीनगरला भेटला आहे आणि हे इंडियाचं 4थं शहर असणार आहे. आधीचे 3 शहरं कोणते आहेत, जयपूर,
मलप्पुरम म्हैसूर. मी 2024मध्ये फक्त श्रीनगरला भेटला आहे आणि अगोदरच्या वर्षांमध्ये जयपूरला भेटला आहे, मलप्पुरमला भेटला आहे आणि म्हैसूरला भेटला. म्हणजे हे श्रीनगर हे 4थं शहर आहे ज्याला वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा दर्जा भेटला आहे. कोणाकडून? वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल करून. आता वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिलची स्थापना 1954ला झालेली आहे. ओके, वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिलची स्थापना 1954ला. तसेच इंडिया क्राफ्ट काउन्सिलची स्थापनासुद्धा 1954लाच झालेली आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. श्रीनगरला हा दर्जा भेटला आहे वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा दर्जा. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आपला 24वी शिखर परिषद. जी काही 24वी शिखर परिषद झाली जून जुलैच्या आसपास, तर ती अस्ताना कझाकिस्तान इथे झाली. ओके, जुलैमध्ये झाली ती अस्ताना कझाकिस्तान. ओके, अस्ताना कझाकिस्तान 24वी SCO शिखर परिषद. 23वी भारतामध्ये झाली होती. ओके, 23वी कुठं झाली होती? इंडियामध्ये झाली होती. आणि 24वी कुठं झाली? अस्ताना कझाकिस्तान. आता 24-25साठी अध्यक्षपद कोणाला देण्यात आलं SCOचं? ते आहे चायनाकडं. म्हणजे जी पुढची परिषद होणार आहे 25मध्ये, तर ती कुठं होईल? चायनामध्ये होईल. आणि मग त्याच अनुषंगाने 2024-25 या SCO पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून किंगदाओ हे जे काही चायनामधलं शहर आहे त्याला घोषित करण्यात आलं आहे 2024-25साठी SCOचं पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी. आता ज्यावेळेस 2023वी जी काही परिषद झाली होती SCOची, तर त्यावेळेस वाराणसीला आपण हा दर्जा दिलेला होता किंवा पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी SCOची वाराणसी म्हटलं होतं. आणि मग आता 24-25साठी कोण आहे? किंगदाओ चायना. आणि मग 24-25चं अध्यक्षपद चायनाकडे. 24वी परिषद कुठं झाली असाही प्रश्न आपल्याला डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. तर तो अस्ताना कझाकिस्तान जुलैमध्ये ती झालेली आहे. ओके, आता कधी झाली यावर प्रश्न नाही विचारला जाणार. कुठं झाली? 23वी झाली भारतात, 24वी झाली अस्ताना कझाकिस्तान आणि 25वी कुठं होणार आहे? चायनामध्ये ते होणार आहे. ते शहर आपल्याला त्यावेळेस कळवलं जाईल. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आहे UKचे 58वे पंतप्रधान म्हणून कीर स्टारमर यांची नियुक्ती करण्यात आलेली. कीर स्टारमर. ओके, आणि ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री असणारे रशियन ड्यूज. आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. नंतर परप्रांतीयांसाठी भारतातील सर्वात महागडे आणि सर्वात किफायतशीर किंवा सर्वात स्वस्त असे अनुक्रमित शहर कोणते? तर मुंबई आणि कोलकाता. जो काही जागतिक लेवलचा जो काही रिपोर्ट सादर करण्यात आला, जगातली सर्वात महागडी शहरं, जगातलं सर्वात स्वस्त शहरं, हे मग भारतातले सर्वात महागडं आणि सर्वात स्वस्त शहर. ओके, हे जे काही परप्रांतीयांसाठीचं आपण हे केलं, रिपोर्ट काढला होता, तर त्यामध्ये परप्रांतीयांसाठीचं भारतातील सर्वात महागडं शहर कोणतं आहे? तर ते आहे मुंबई. आणि सर्वात किफायतशीर किंवा स्वस्त शहर कोणतं आहे? ते आहे कोलकाता. ओके, तसंच मग जागतिक लेवलला सर्वात परवडणारा देश किंवा किफायतशीर देश कोणता आहे? तो आहे व्हिएतनाम. आणि राहण्यासाठी जगातील सर्वात महागडी शहरं कोणते आहेत? हाँगकाँग आणि सिंगापूर. ही जगातली सर्वात महागडी शहर आहेत, हाँगकाँग आणि सिंगापूर. आणि भारताचं तुलना केली तर मग ते कोणतं आहे? मुंबई. आणि स्वस्त म्हटलं तर कोलकाता. आणि परदेशी लोकांसाठी सर्वात परवडणारा देश म्हणलं की व्हिएतनाम. ओके, ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जागतिक लेवलला सर्वात महागडी शहरं कोणते? हाँगकाँग आणि सिंगापूर. परदेशी लोकांसाठी सर्वात परवडणारा देश कोणता? व्हिएतनाम. आणि परदेशी लोकांसाठी किंवा परप्रांतीयांसाठी परवडणारं शहर कोणतं आहे? तर ते आहे भारतातलं कोलकाता. ओके, हे वेगवेगळ्या गोष्टी हे लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर भारताने ई-मेडिकल व्हिसा सुरू केलेला देश कोणता आहे? बांगलादेश. बांगलादेशसाठी नव्यानेच ई-मेडिकल व्हिसा भारताने सुरू केलेला आहे. नंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 100वा सदस्य देश कोण झाला आहे? पॅरेग्वे. जे काय इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे आपले ISO, फ्रान्स आणि भारताने जे काही हे केलेलं आहे त्याचं मुख्यालय गुरुग्राम इथं आहे. तर हे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 100वा सदस्य देश झालेला आहे पॅरेग्वे. ओके, पॅरेग्वे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीवर एकदा 18-19-20च्या आसपास एकदा प्रश्न विचारलेला आहे, त्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. आणि 100वा सदस्य आहे त्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे पॅरेग्वे. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आपला लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आलिया नीलम. या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश असणार आहेत लाहोर उच्च न्यायालयाच्या. ओके, आलिया नीलम. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर पुढचा वन लाईनर आपला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे वर्षात मोफत मिळणारे गॅस सिलेंडर किती आहेत? ओके, तर 30, म्हणजे एका वर्षात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी काही लॉन्च करण्यात आली त्यामार्फत 3 सिलेंडर गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाते. म्हणजे समजा जर वर्षात 12 सिलेंडर लागणार असतील तर त्यातले 3 सिलेंडर हे मोफत दिले जातात. ओके, आणि मग 9 सिलेंडरचे तुमच्याकडून पैसे घेतले जाते. म्हणजे काय? तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे एका वर्षात मोफत दिले जाणारे गॅस सिलेंडरची संख्या किती? 3. असा डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि नंतर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे जे काही अध्यक्ष त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचं नाव काय? पॅरेजिया खान. ओके, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग पॅरेजिया खान, हे लक्षात ठेवायचं. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचे वन लाईनर आपण कंटिन्यू करूयात. ओके, थँक्यू.